गुरुवार 11 डिसेंबर 2025. मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू जन समुदायाला म्हणाला, मी तर खरेच सांगतो, स्त्रीच्या पोटी आलेल्या सर्वात योहानापेक्षा श्रेष्ठ असा कोणी झाला नाही. मात्र स्वर्गराज्यातला सर्वात कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळापासून तर या घटकेपर्यंत स्वर्गराज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावित आहेत. कारण योहानाच्या काळापर्यंत सर्व संदेष्ट्यांनी आणि धर्मशास्त्रांनी संदेश दिले आणि हे मान्य करायची तुमची इच्छा असेल तर येणार असलेल्या एलिया तो हाच आहे. ज्याला ऐकायला कान असतील त्याने ऐकावे. चिंतन. आजच्या शुभवर्तमानात येशू सेंट जॉन द बॅप्टिस्टची पूर्ण स्तुती करतो. बॅप्टिस्टला जबरदस्त श्रद्धांजली म्हणून येशू त्याला आतापर्यंत जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा महान म्हणतो. पण स्तुतीनंतर येशू त्याच्याबद्दल म्हणतो, स्वर्गाच्या राज्यात सर्वात लहान तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. हे असे का होते याविषयी एक उत्कृष्ट स्पष्टीकरण दिले आहे. येशूच्या क्रूसावर आपल्यावर प्रकट केलेले प्रेम जॉनला पाहण्यास मिळाले नाही. देवाच्या ही प्रेमाची पूर्ण खोली जी जॉन कधीही अनुभवू शकला नाही किंवा जाणू शकला नाही. या अर्थाने आपण जॉनपेक्षा भाग्यवान आहोत, कारण आपण आणि अगदी लहान ख्रिस्तजनांनी देखील येशूच्या क्रूसाचा अनुभव घेतला आहे आणि देवाचे प्रेम अधिक खोलवर जाणून घेण्यास सक्षम झालो आहोत. ही खरोखरच आपल्याला देवाने दिलेली अतुलनीय भेट आहे. तथापि येशू असे म्हणत नाही की आपण सेंट जॉनपेक्षा चांगले आहोत. होय, आपण त्याच्यापेक्षा अधिक आशीर्वादित असू शकतो. परंतु जर आपण देवाने आपल्यावर दाखवलेल्या प्रेमाची कदर केली नाही तर त्याचा आपल्याला फारसा फायदा होणार नाही. आपल्याला माहित आहे की आपले एक प्रलोभन म्हणजे आपल्याला आशीर्वादाची सवय होण्याचा धोका आहे. सर्वत्र पसरलेल्या आणि व्यावहारिक दृष्ट्या सर्व काही पाहणाऱ्या या जग प्रवाशाप्रमाणे आपण आपले आशीर्वाद गृहीत धरण्याचा आणि त्याची इतकी सवय होण्याचा धोका पत्करतो की ते त्याला पूर्वप्रमाणे उत्तेजित करण्यात अपयश ठरतात. आपल्या आशीर्वादाची आपल्याला सवय झाली आहे याचा पुरावा म्हणजे टीका आणि तक्रार करण्याची ही भावना. आपल्याजवळ जे काही आहे त्याबद्दल देवाचे आभार मानण्याऐवजी आपण त्याबद्दल तक्रार करतो आणि त्याला सांगतो की आपल्याकडे काहीतरी वेगळं असायला पाहिजे.